आपला देश सध्या संकटात आहे व आपला महाराष्ट्र या महामारीत संपूर्ण अडकलेला आहे व त्याचा प्रत्येक उद्योगधंद्याला खूप मोठा फटका पडला आहे। अशा वेळी न डगमगता या संकटातून कसे बाहेर पडता येईल याचाच विचार करण्यासाठी आपण सगळेजण आज एकत्र आलेले आहोत। मी डॉक्टर अमित वाघवे। आज आपल्याकडे दुबईवरून डॉक्टर सुनील मांजरेकर उपस्थित आहेत मार्गदर्शन करण्यासाठी। गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ही दुबईतली एक मोठी मराठी उद्योजक असतील किंवा दुबईतले इतर उद्योजक असतील सगळ्यांसाठी एक मोठं काम करते। आताच 22 फेब्रुवारीला गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमने खूप मोठा कार्यक्रम दुबईतल्या 5 स्टार हॉटेल पाम अटलांटिस इथे केला होता आणि जवळपास 15 ते 20 देशातून तिथे उद्योजक आले होते। खासदार रामदास आठवले तिथे उपस्थित होते। आम्ही सुद्धा तिथे गेलो होतो त्या कार्यक्रमाला आणि भव्य दिव्य कार्यक्रम तिथे करण्यात आला आणि खूप चांगल्या संधी उद्योजकांसाठी निर्माण झाल्या। एक्सपोर्ट रिलेटेड असतील, इम्पोर्ट रिलेटेड असतील किंवा अजून काही इतर संबंधित उद्योजकांना त्याच्यातून नक्कीच फायदा झाला। तर सर ह्याच्या पुढे तुम्ही नक्की आम्हाला सांगा की अशा काय अजून संधी उद्योजकांना आहेत, कारण आता कोविड याच्यामुळे वेगळ्या नवीन संधी तयार होणार आहेत एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा इम्पोर्ट करण्यासाठी। कारण एखाद्या देशावरती बहिष्कार घातला जाईल तर त्यावेळेला आपल्या भारताकडून अशा नवीन संधी लोक बघणार आहेत की भारताकडे एक नवीन आशा आहे त्यांच्याकडे। तर ह्याच्याबद्दल तुम्ही नक्की आम्हाला मार्गदर्शन करा। मांजरेकर सर। नमस्कार, मी डॉक्टर सुनील विनायक मांजरेकर, अध्यक्ष गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम आणि CEO अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द सॅनबुक क्वालिटी कन्सल्टन्सी। सर्व मराठी व्यावसायिक बंधू भगिनींचे स्वागत करतो। तसेच मी मराठी व्यावसायिक एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष प्रमोद मसूरकर, मिस्टर मंदार नार्वेकर आणि अध्यक्ष राऊत साहेब यांचे मनापासून धन्यवाद करतो। तसेच या कार्यक्रमाचे सह आयोजक अर्थसंकेत यांचे डॉक्टर अमित बागवे आणि रचना बागवे यांचे धन्यवाद मानतो, कारण त्यांनी मला ही संधी दिली आणि या दोन्ही संस्था GmbF बरोबर नेहमी असतात, त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या या कार्यक्रमाबद्दल। संपूर्ण जग या कोरोनाच्या महामारीत गुरफटलेला आहे। आपला देश सध्या संकटात आहे व आपला महाराष्ट्र या महामारीत संपूर्ण अडकलेला आहे व त्याचा प्रत्येक उद्योगधंद्याला खूप मोठा फटका पडला आहे। अशा वेळी न डगमगता या संकटातून कसे बाहेर पडता येईल याचाच विचार करण्यासाठी आपण सगळेजण आज एकत्र आलेले आहोत आणि मला खात्री आहे ही सगळे महाराष्ट्रीय लोक, महाराष्ट्रातील आणि जगातील सगळे मराठी NRI हे एकाच प्लॅटफॉर्मवर आले तर आपण या कोविड-19च्या फायनान्शियल क्रायसिसला मात देऊ आणि याच्यातून नक्कीच बाहेर पडू आणि अशी मला खात्री आहे आणि आत्मविश्वास सुद्धा आहे। मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन 100%, पण कुठे काही इंग्लिश शब्द आला तर मला माफ करा, कारण मी गेली 23 वर्ष दुबईमध्ये आहे आणि मराठी आमची घरातली भाषा असली तरी इंग्लिश ही बिझनेसची लँग्वेज आहे। तरी सुद्धा मी खूप प्रयत्न करेन की मी फक्त मराठीतूनच बोलेन, कारण मला मराठीचा खूप अभिमान आहे। आता सध्या जगाची इकॉनॉमिक परिस्थिती काय आहे याची आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे आणि ही चिंता आहे सध्याची की सध्या जगामध्ये काय चाललंय। अनएम्प्लॉयमेंटचा रेट जो आहे तो अमेरिकेचाच नुसता 13.3% आहे। म्हणजे सध्या अमेरिकेमध्ये या कोविड-19च्या क्रायसिसमध्ये जवळ 3 to 4 मिलियन पीपल हे अनएम्प्लॉईड आहेत। आपण जर युरोपमध्ये बघितलं तर 7.3% त्यांचा अनएम्प्लॉयमेंट रेट आहे आणि जर UK मध्ये बघितलं तर 3.9% आहे आणि जर्मनीमध्ये बघितलं तर अनएम्प्लॉयमेंटचा रेट 3.5% आहे। पण आपण आपल्या भारताचा रेट जर बघितला तर तो 23.5%। ही फिगर खूप मोठी आहे आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काहीतरी करण्याची आता गरज आहे।
आपला महाराष्ट्र जर अनएम्प्लॉयमेंटचा जर रेट बघितला तर सध्या तो 16% वाढून कोविड-19 मुळे 20.9 म्हणजे ऑलमोस्ट 21% गेलेला आहे. ही एप्रिल 2020 ची फिगर आहे. CMI जी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ही जी संस्था आहे यांनी हा सर्वे केला होता. आपल्या महाराष्ट्रामध्येच फक्त आता 21% लोक बेकार आहेत, त्यांना कामं नाही आहेत. तरी आता काळाची गरज आहे, सगळ्या मराठी लोकांनी एकत्र येऊन काहीतरी करण्यासाठी, उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि सगळ्या सेवाभावी जेवढ्या संस्था आहेत मराठी जगामध्ये, महाराष्ट्र मंडळ आहेत, जवळजवळ 101 महाराष्ट्र मंडळ असतील जगामध्ये, या सगळ्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्रासाठी एकजुटीने काम करण्याची आता ही गरज आहे. आणि महाराष्ट्राचा उद्योग वाढवण्यासाठी आपल्याला आता नक्कीच प्रयत्न करावे लागतील. आणि सगळे पक्ष, जातीभेद, उच्च नीचता, वर्णभेद हे सगळे विसरून सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास घडून आणायची आता गरज आहे. आणि हे करण्यासाठी मी स्वतः GMBFचा अध्यक्ष डॉक्टर सुनील मांजरेकर आणि माझे 14 सहकारी आपल्या सोबत असतील. आणि आपल्याला काही मदत लागली तर आम्ही महाराष्ट्रासाठी 24 तास उपलब्ध आहोत. तुम्ही सध्याची फिगर बघितली तर आपल्याला धक्का बसतो, कारण जी हॉटेल इंडस्ट्री जी आहे ही खूप अफेक्ट झालेली आहे. टुरिझम इंडस्ट्री जी आहे, ट्रॅव्हल इंडस्ट्री आहे, एअर इंडस्ट्री आहे, एंटरटेनमेंट इंडस्ट्री इन दॅट वे, रिअल इस्टेट, या सगळ्या इंडस्ट्रीला खूप मोठा फटका बसलेला आहे. आणि या फटक्यातून बाहेर येण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. अँड इट्स नॉट ओनली यू अँड मी हु हॅज अफेक्टेड इन दिस क्रायसिस. म्हणजे फक्त मी आणि तुम्ही नाही, अख्खं जग जे आहे हे या संकटामध्ये आहे. पण पुढे काय? आपण नुसते डोक्यावर हात ठेवून बसून मार्ग निघणार नाही. वी ऑल मस्ट बी पॉझिटिव्ह. आपल्याला सगळ्यांना सकारात्मक विचार करायची गरज आहे आणि ऑप्टिमिस्टिक राहायला पाहिजे. म्हणजे माणसाने नेहमी आशावादी असावं, अशी माझी आई नेहमी म्हणायची आणि म्हणते, सध्या सुद्धा ती आहे. आणि हेही दिवस जातील, तसे हे कोविड-19चे दिवस जातील आणि आपण सगळे मिळून याच्यावर मात करू. आणि आपले अँसेस्टर म्हणतात की प्रत्येक डार्कनेस नंतर उजेड पडतो. आणि सध्या जी डार्कनेस आहे कोविड-19च्या रूपाने, ही नक्कीच लवकरच निघून जाईल आणि नक्कीच असा सूर्य उगवेल की आपण आपलं नॉर्मल लाईफ पुन्हा जगायला सुरुवात करू. पण हे करताना आपल्याला काय करायला पाहिजे? वी हॅव टू चेंज अवर स्ट्रॅटेजीज. आपल्या सगळ्या स्ट्रॅटेजीज असतील, बिझनेसच्या स्ट्रॅटेजीज असतील, ते आपल्याला आता बदलाव्या लागतील. आपण जे 6 महिन्यापूर्वी करत होतो तेच आता करून आपण जर धंदा वाढवायला गेलो किंवा उद्योगामध्ये उन्नती करायला गेलो, तसं होणार नाही आहे. नो, दिस इज द टाइम टू चेंज. आपल्याला बदलावं लागेल. आणि आपल्याला प्रथम गोष्टी म्हणजे की लक्झरियस लाईफ जे आहे, उद्योगधंद्यामधलं जे ओनर्स असतात, बिझनेसमॅन असतात, स्टाफ असतो, हे खूप लक्झरियस लाईफ आतापर्यंत जगत होते आणि पुढे पण जगतील. पण कुठेतरी कॉम्प्रोमाइज करण्याची आता गरज आहे. कारण अलिबाबाचे चेअरमन जे आहेत, ज्याने अलिबाबा हे चालू केलं चायनामधले, त्यांचं नाव आहे जॅक मा. याने 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की इफ यू आर इन द बिझनेस अँड इफ यू लिव्ह टिल डिसेंबर 2020, that is the profit, that is the most benefit, most profitable asset in your business. म्हणजे ते काय म्हणतात, 4 महिन्यापूर्वी ते म्हणाले होते असं की जर तुम्ही जगलात डिसेंबर 2020 पर्यंत इन युअर बिझनेस अँड युअर लाईफ, दॅट इज अचिव्हमेंट. म्हणजे आपण म्हणतो की सर है तो पगडी 50, तर तेच
ते म्हणतात की प्रत्येक माणसाला धंद्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी फक्त आता जगण्यासाठी डिसेंबर 2020 पर्यंत प्रयत्न केला पाहिजे. प्रॉफिट, लॅविश लाईफ, स्पेंडिंग ऑफ द मनी इन द बिझनेस हे सध्या शक्यतो टाळायला पाहिजे. आणि त्यांचा हा संदेश जो होता मी 3 महिन्यापूर्वीच ऐकला होता आणि मी ते फॉलो केलं. आणि गेले 3-4 महिने मी स्वतःचा व्यवसाय, माझ्या स्वतःच्या 3 कंपन्या फक्त घरात बसूनच चालवल्या. आणि व्हर्च्युअल बिझनेस कसा असतो, ऑनलाईन बिझनेस कसा असतो, घरातून बिझनेस कसा करता येईल, हे जेव्हा माझ्यासारख्या माणसावर जेव्हा आलं, जो टेक्नॉलॉजीमध्ये सॅवी नाही आहे, आय एम नॉट फॅमिलियर विथ द IT टेक्नॉलॉजी, पण परिस्थितीमुळे मी जे केलं आणि जे आपल्यावर आलं त्याच्यामुळे मी प्रयत्न केले आणि सांगायला आनंद वाटतो की वी कुड एबल टू सस्टेन, म्हणजे आम्ही जगू शकलो ह्या संकटामधनं. आता दुबईमध्ये सध्या तर लॉकडाऊन उठलेलं आहे गेल्या 15 दिवसापासून आणि सगळ्या कंपन्या, इव्हन गव्हर्नमेंट सुद्धा 100% चालू झालेला आहे. तर सांगायची गोष्ट म्हणजे की चेंज हा खूप महत्वाचा आहे बिझनेसमध्ये. आपल्याला स्वतःला बदलायला पाहिजे परिस्थितीनुसार. टेक्नॉलॉजीमध्ये, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये गेला पाहिजे, नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. आणि सध्याचं हे लाईफ आहे ते ऑनलाईन लाईफ आहे, म्हणून जे ऑनलाईन बिझनेस जे आहेत, व्हर्च्युअल बिझनेस आहेत, व्हर्च्युअल ट्रेनिंग्स आहेत, डिजिटल मार्केटिंगचे बिझनेस आहेत, IT रिलेटेड बिझनेस आहेत, बँकिंग सेक्टर्स, नंतर हे जे उद्योगधंदे आहेत ते खूप चांगल्या प्रमाणे चालू आहेत. यांच्यावर तसा काही तेवढा इफेक्ट झालेला नाही आहे या लॉकडाऊनचा आणि या कोरोना व्हायरसचा. आणि नंतर तुम्ही बघाल तर नवीन ऑपॉर्च्युनिटी ज्या आता निर्माण झालेल्या आहेत की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एक ऑपॉर्च्युनिटी असते. आणि सध्याची ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला सगळ्यांसाठी आणि जगामध्ये ही ऑपॉर्च्युनिटी आहे, ही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट हा जो बिझनेस आहे हा सगळीकडे, इव्हन मी दुबईमध्ये पण बघतो आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये पण बघतो, तर हा बिझनेस खूप सध्याच्या सिच्युएशनमध्ये चांगलं चाललेला आहे. त्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. नंतर हँड सॅनिटायझरचा बिझनेस तो पण खूप चांगला चालला आहे. क्लिनिंग अँड डिसइन्फेक्टंट सर्व्हिसेसचा बिझनेस मध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. मेडिकल फील्ड खूप चांगलं आहे सध्या. फार्मास्युटिकल इंडस्ट्री इज ग्रोईंग आणि फार्मास्युटिकलची खूप जरुरी आहे जगामध्ये. आणि तुम्ही महाराष्ट्र बघितलात किंवा आपला भारत देश बघितलात, हा US FDA अप्रूव्ड ज्या कंपन्या आहेत या जगातल्या सगळ्यात जास्त कंपन्या या US मध्ये नसून या इंडियामध्ये आहेत. म्हणून फार्मास्युटिकल सेक्टर मध्ये बिझनेस करण्याची खूप मोठी संधी आहे. तर ह्या ज्या काही संधी आहेत याचा सगळ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. तुम्ही जर बघाल तर फूड इंडस्ट्री आणि कन्झ्युमर इंडस्ट्री वर्ल्ड वाईड हॅज नॉट अफेक्टेड मच, त्यांच्यावर जास्त एवढा परिणाम झालेला नाही. पण जर आपण म्हणतो की जगाचा काही अंत झालेला नाहीये, बिझनेस आर नॉट एट ऑल डेड. येस, इट हॅज सम इम्पॅक्ट, त्याच्यावर काहीतरी इम्पॅक्ट झालेला आहे, पण तो इम्पॅक्ट आणखी 1-2 वर्ष नक्कीच राहील. पण आफ्टर 1 or 2 years everything will become normal and we all will live with our new business opportunities. आणि जे आपलं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे ती पूर्ववत होईल अशी मला आशा वाटते. आता संधी कुठे आहे जगामध्ये तुम्ही बघितलं तर आफ्रिकेमध्ये खूप मोठी संधी आहे सध्या. आफ्रिका म्हणजे 55 कंट्री एकत्र करून आलेला हा देश आहे, खूप मोठा देश आहे. त्याच्यापैकी 55 पैकी मी फक्त 10 ते 12 कंट्रीमध्ये जाऊ शकतो, धंदा करू शकलो सध्यापर्यंत. स्टील फॉर मी देर आर ऑपॉर्च्युनिटीज इन अनदर 30 कंट्रीज इन आफ्रिका इटसेल्फ. तर आफ्रिका कॉन्टिनेंट जर तुम्ही फोकस केलात आणि तुमच्या बिझनेस स्ट्रॅटेजी तशा बनवल्यात तर त्याचा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना बिझनेससाठी फायदा होऊ शकेल. CIS कंट्रीज आहेत, रशियन कंट्रीज आहेत, ज्या अंडर डेव्हलप कंट्रीज आहेत रशियामधल्या, सोव्हिएट युनियन आपण पहिलं म्हणायचो, तिकडे सुद्धा खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. गल्फ कंट्रीज तुम्ही म्हणालात तर ऑपॉर्च्युनिटीज इन द रिअल एस्टेट सेक्टर, देन
ऑइल सेक्टर, देन बाकीचे जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये थोड्या ऑपॉर्च्युनिटी ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये कमी झालेल्या आहेत. कारण गल्फची इकॉनॉमी होती ऑइलवर अवलंबून होती, आणि ती ऑइलची इकॉनॉमी बिकॉज ऑफ द एक्सेसिव्ह ऑइल इन द लॉकडाऊन, त्या ऑइलच्या प्राइसेस पण कमी झाल्या होत्या, त्यामुळे थोडंसं इश्यू आहे. पण असं नाही आहे की गल्फमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत. असं गल्फमध्ये सुद्धा आता UAE गव्हर्नमेंटने नवीन नवीन वेगवेगळ्या स्कीम काढल्या आहेत. सगळे फ्री झोनने त्यांचे रेंट कमी केलेले आहेत. तुमचं ऑफिस ओपन करण्याची जी प्रक्रिया आहे सगळ्या फ्री झोनमध्ये किंवा UAE मध्ये, ही त्यांनी शिथिल केलेली आहे. तुम्ही ओमान मस्कतमध्ये बघितलं सध्या, तर तिथे सुद्धा त्यांनी खूप फ्लेक्झिबिलिटी आणली बिझनेस करण्यासाठी, बिकॉज त्यांना नवीन नवीन उद्योजक जगातून यावे असं वाटतंय. त्यामुळे ही एक संधी जे नवीन एंटरप्रिनर्स आहेत आणि ज्यांना स्वतःचा एक्झिस्टिंग बिझनेस आहे आणि त्यांना तो पुढे वाढवायचा आहे, अशा सगळ्यांना ही एक संधी आहे की कमी खर्च करून, कमी बजेट ठेवून, बरोबर इकॉनॉमिकल प्लॅनिंग करून, फायनान्शियल प्लॅनिंग करून जर तुम्ही या मार्केटमध्ये उतरलात तर सध्याच नाही पण आफ्टर 1 year ऑनवर्ड तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. पण हे सगळं घडून आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल? जर इच्छा असेल तर नक्कीच मार्ग निघेल. आणि आम्ही काय करू शकतो ॲज GMBF? आम्ही जगातील सर्व महाराष्ट्रांना, महाराष्ट्र मंडळ, व्यावसायिक व सेवाभावी संस्था यांना एकत्र आणून त्यांच्याशी तुमचा संवाद घडून आणू शकतो. गेल्याच महिन्यात म्हणजे फक्त जस्ट 15 किंवा 20 दिवसापूर्वी आम्ही एक कार्यक्रम केला होता, हीच ती वेळ. आणि ह्या कार्यक्रमात आम्ही मराठी म्हणजे महाराष्ट्रातील कोविड वॉरियर्सला हेल्प केली होती. नंतर UAE मध्ये मराठी लोक अडकलेली आहेत, त्यांना आम्ही मदत करण्यासाठी हा एक इव्हेंट केला होता. तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीतील 30 कलाकारांनी आम्हाला मदत केली होती. आणि हे आम्ही फक्त 15 दिवसात घडवून आणलं होतं. आणि 15 दिवसामध्ये आम्ही 15 ते 16 कंट्रीजना एकत्र आणलं आणि जवळजवळ 20 ते 25 हजार लोकांनी हा कार्यक्रम बघितला होता आणि ह्याची खूप सगळ्यांना मदत झाली. तर हे शक्य आहे. जगातील सगळ्या मराठी लोकांना एकत्र आणण्याची संधी आणि मराठी उद्योगधंद्यांना हातभार लावण्यासाठी आता आपल्याला सगळ्यांना खारीचा वाटा उचलावा लागेल. आणि म्हणूनच अर्थसंकेत आणि मराठी एकीकरण व्यावसायिक जी समिती आहे त्यांनी जो हा उपक्रम चालवला आहे त्यांना आम्ही नेहमीच साथ देऊ. आणि हे करत असताना आपण सगळेजण हे विसरून गेलं पाहिजे की आपली जात कुठली आहे, आपला धर्म कुठला आहे, आपण राजकीय पक्षाचे कुठले आहोत, हे सगळं बाजूला ठेवून उद्योगधंदा कसा वाढेल आणि त्याच्यामध्ये कशी प्रगती करता येईल याचा जर सगळ्यांनी विचार केला तर आपल्याला ह्या संकटातून बाहेर पडण्यास खूप मदत होऊ शकेल. आणि हे सगळं व्हावं अशीच माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. आपण 12 कोटी महाराष्ट्रीयन लोक महाराष्ट्रात राहतो. पण गेल्याच आठवड्यात 8-10 दिवसापूर्वी मी एक व्हॉट्सअपलाच न्यूज आली होती आणि एक आय थिंक 24 तासलाच बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये लेबरचा तुटवडा झालाय. आपण 12 कोटी महाराष्ट्रीयन महाराष्ट्रात राहतो आणि तरी सुद्धा आपल्याकडे लेबरचा तुटवडा निर्माण झाला होता. बिकॉज द मायग्रंट लेबर्स फ्रॉम बिहार, UP हे सगळे त्यांच्या घरी, त्यांच्या स्टेटमध्ये परत गेले बिकॉज ऑफ द कोविड सिच्युएशन. आणि महाराष्ट्रात लेबरचा तुटवडा झाला. खूपच आश्चर्य वाटलं हे सगळं बघून. आणि हे असं का झालं? आणि इव्हन मराठी उद्योजक, मी त्याच्यामध्ये त्या आर्टिकलमध्ये असं वाचलं की इव्हन मराठी उद्योजक जे आहेत ते सुद्धा मराठी लोकांना, लेबरला ठेवायला विचार करतात. पण त्याच्यात मी म्हणेन ते त्यांचा दोष नाही आहे. कारण जेव्हा आपण बिझनेस करतो
तेव्हा वी हॅव टू सी दॅट बिझनेस हॅज टू बी रन ॲज पर द प्रोफेशनल मॅनर ओनली. आपल्याकडे मराठी लोकांना वर्कचं कल्चर कसं असतं याची जाणीव करून देण्याची आणि त्यांना ट्रेनिंग देण्याची या सगळ्या बिझनेस फोरमची ही गरज आहे सध्या. त्यांनी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्या मराठी लोकांना वर्कफोर्सला ट्रेनिंग दिलं पाहिजे. कारण काय होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण खूप सण साजरे करतो. आपल्याकडे दिवाळी असते, दसरा असतो, नवरात्र येते, गणपती येतात आणि खूपच लोक सुट्ट्या घेतात. आम्ही UAE मध्ये बघतो किंवा बाकीच्या देशांमध्ये बघतो, इथे ठराविक सुट्ट्या असतात. आणि जर हा जो सगळा नोकर वर्ग आहे हा सगळं जर सण साजरे करायला लागला म्हणजे फक्त सुट्ट्या घेऊन, तर धंदा कोण करणार? आणि त्याचा उद्योगधंद्याला खूप परिणाम होऊ शकतो. आणि हेच एक कारण आहे की लोक महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांना जॉब देताना खूप विचार करतात. पण ही परिस्थिती आता सुधारायची गरज आहे. आणि आपल्यासारख्या संस्था, अर्थसंकेत किंवा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल किंवा सॅटर्डे क्लब असेल किंवा मराठी एकीकरण समिती असेल, या सगळ्यांनी पुढाकार घेऊन मराठी माणसाला धंदा कसा करावा, बिझनेस कसा करावा, प्रोफेशनलिझम काय असतं, बिझनेसमध्ये पंक्च्युअलिटी कशी आणायला पाहिजे, डेडिकेशन कसं असायला पाहिजे, बिझनेस इथिक्स काय असतं, प्रोफेशनल बिझनेस इथिक्स कसे असतात, या सगळ्या विषयांवर एक परिषद घडवून आणली पाहिजे आणि त्यांना घडवलं पाहिजे. आणि ही आता काळाची गरज झालेली आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. आणि ह्याच्यासाठी काही मदत लागली तरी वी आर हिअर आणि आम्ही ती करू. हीच ती वेळ आहे महाराष्ट्राचा शेतकरी समृद्ध करण्याची. कारण ॲग्रो इकॉनॉमी हा महाराष्ट्राचा आधारस्तंभ आहे. आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेऊन त्यांना मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायला पाहिजेत आणि शेतकऱ्याला एज्युकेट केलं पाहिजे, त्यांच्या मुलांना एज्युकेट केलं पाहिजे, टेक्नॉलॉजी शेतामध्ये आणली पाहिजे. आणि हे जर घडून आणलं, या सगळ्या गोष्टीचा समन्वय घडून आणला, तर नक्कीच शेतकरी आत्महत्येचा जो प्रकार चालू आहे तो कमी होऊ शकतो आणि किंवा आपण याच्यावर मात करू शकतो आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकतो. आत्महत्येचा विषय निघालाच म्हणून आत्ताच सगळ्यांना माहिती आहे की सुशांत राजपूत यांनी जी आत्महत्या केली. तर मेंटल स्ट्रेस भरपूर आहे लोकांमध्ये, तर लोकांचा स्ट्रेस कमी करायला पाहिजे. तुम्ही जर बघाल तर जर स्टॅटिस्टिक बघाल तर 2018 मध्ये जो माझ्याकडे डेटा आहे त्यामध्ये 13 लाख लोकांनी इंडियामध्ये आत्महत्या केली होती. 1.3 लाख स्टुडंट्सनी सुसाईड केलं इंडियामध्ये. आणि 15% भारतीय हे ऑलवेज इन द स्ट्रेस. तुम्ही या लॉकडाऊनमध्ये बघितलं असेल तर माझ्याकडे जो डेटा आहे 338 लोकांनी या लॉकडाऊनमध्ये सुसाईड केलं. तर भारताचा जो आत्महत्येचा रेट आहे हा साऊथ ईस्ट एशियामध्ये नंबर 1 आहे. आणि हे कमी करायचं असेल तर स्पिरिच्युअलिटी, द मेंटल हेल्थ अँड फिजिकल हेल्थ या तिन्ही गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज आहे. आणि दिस इज द बिझनेस ऑपॉर्च्युनिटी फॉर द मॅनेजमेंट कन्सल्टंट, फॉर द स्ट्रेस मॅनेजमेंट पीपल, फॉर द मेंटल हिलर्स अँड वेलनेस सेंटर्स. या सगळ्यांना ही ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ही काळाची गरज आहे की हे जर कमी करायचं असेल तर ह्या गोष्टींवर, मेंटल हेल्थवर आपण लक्ष देण्याची खूपच गरज आहे. मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती करेन की त्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत यांना पुढे आणून ही अवेअरनेस जर क्रिएट केली तर आत्महत्येचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये कमी होऊ शकतं. उद्योगधंद्यात मदत करण्यासाठी आणि मराठी एकीकरणाची जी धडपड चालू आहे, तर महाराष्ट्रातल्या गावागावात उद्योगधंदे पोचले पाहिजेत. आणि GMBF ग्लोबल
विल बी ऑलवेज देअर विथ यू इन दिस इनिशिएटिव्ह. कारण मी जेव्हा अलिबाग हे माझं गाव आहे, अलिबागमधील सारळ हे माझं गाव आहे, आणि जेव्हा जेव्हा मी वर्षातून एकदा गणपतीला गावी जातो, आणि गेले 23 वर्ष मी सातत्याने जात आहे, तर मला असं दिसतं की तिथे काहीच म्हणजे प्रगती अशी झालेली दिसतच नाहीये. म्हणजे जे 10 वर्षापूर्वी होतं, 15 वर्षापूर्वी होतं, ते तसंच तसंच आहे. म्हणून नवीन तरुण पिढीला शिक्षणात रस घ्यायला लावायला हवाय. उद्योगधंद्याचं शिक्षण त्यांना दिलं पाहिजे. गावागावामध्ये मराठी उद्योग परिषदा घडून आणल्या पाहिजेत. आणि मेन गोष्ट म्हणजे मराठी माणसाला स्वप्न बघायला शिकवायला पाहिजे. म्हणजे जे होऊ शकतं त्यांना, म्हणजे आपण स्वप्नच बघत नाही, त्यामुळे ते अस्तित्व आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर ॲटलिस्ट की बिझनेसचं स्वप्न बघण्याचं बघण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करायला हवं, आणि प्रत्येक गावागावात जाऊन याचा प्रचार केला पाहिजे. आणि तिकडे उद्योगधंद्यामध्ये जर लोकांना मदत केली, लोकांना एनकरेज केलं, ग्राउंडवर जाऊन जर कामं केली, या सगळ्या सेवाभावी संस्था आणि ज्या बिझनेस फोरमच्या ज्या संस्था आहेत त्यांनी, तर प्रत्येक खेडेगावाला त्याचा फायदा होईल, आणि या गावागावातूनच आपला महाराष्ट्र सुदृढ होऊ शकेल. आता डिजिटल इंडिया या मोदी साहेबांच्या कन्सेप्ट पासून जर इंटरनेट कनेक्शन गावागावात पोचवलं किंवा ते स्ट्रॉंग केलं, कारण मी प्रत्येक वेळा जातो तेव्हा इंटरनेट कनेक्शनचा खूप मोठा इश्यू असतो, तर ते जर स्ट्रॉंग केलं तर डिजिटल इंडिया ही जी मुवमेंट आहे ही आपल्याला व्यवस्थित गावागावातून राबवता येईल. आणि सध्याच आपण कालच मी बातम्यांमध्ये ऐकलं, आपल्या उद्धव साहेबांनी सांगितलं की जिथे रेड झोन आहे तिथे एज्युकेशन ऑनलाईन करायचं. खूप चांगला कन्सेप्ट आहे. आमच्या दुबईमध्ये किंवा UAE मध्ये किंवा बाकीच्या कंट्रीजमध्ये गेले 4 महिने बघतोय की माझी मुलं घरातूनच ऑनलाईन शिकतात. त्याच्यामुळे काय होईल की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे शाळेचं ते कमी होऊ शकतं. आम्ही असं सांगत नाही की शिक्षकांना पगार देऊ नका म्हणून, शिक्षकांना पगार द्यायलाच पाहिजे, पण बाकीचे जे खर्च आहेत, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च आहे, तो खर्च कमी होऊ शकतो. तर डिजिटल एज्युकेशन या विषयावर थोडासा विचार करण्याची गरज आहे. म्हणून जेव्हा आपली मेंटल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ जर चांगली असेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि काही आयुष्यात वादळे आली तरी आपण ती मात करू शकू. आपण स्वतःसाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आणि जगातील मराठी माणूस जर एकवटून जर उभा राहिला आणि महाराष्ट्राचा उद्योग जगाच्या कानाकोपऱ्यात येऊन पोचला तर त्याचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल.